विद्यार्थी मित्रांनो, आपला जे पेपर 2 विषय आहे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस या विषयातले हीट कन्व्हेक्टर या प्रकरणाचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. हिवाळ्याच्या दिवसात ज्यावेळी तापमान खूप कमी होतं त्यावेळेस आपल्या घरातील किंवा रूम मधील वातावरण उबदार बनवण्यासाठी आपण हीट कन्व्हेक्टर या एका अतिशय लोकप्रिय अशा विद्युत उपकरणाचा वापर करतो. विशेषतः शीत कटिबंधामध्ये किंवा ज्या ठिकाणी तापमान हिवाळ्याच्या दिवसात एक 10 अंश सेल्सिअस पेक्षा कमी होतं अशा परिसरामध्ये हीट कन्व्हेक्टर या उपकरणाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. हीट कन्व्हेक्टर मधला आपण ब्लोअर टाईप हीट कन्व्हेक्टर असं देखील म्हणू शकतो, कारण त्यामध्ये एका ब्लोअर फॅनचा आपण उपयोग केलेला आहे. हीट कन्व्हेक्टरची जी रचना आहे किंवा हीट कन्व्हेक्टर कसा दिसतो त्याची आकृती तुमच्या समोर दाखवलेली आहे. हीट कन्व्हेक्टर मध्ये प्रामुख्याने वरच्या बाजूला ही जी बॉडी बनवली आहे शीट मेटलची बॉडी आहे, त्यावर स्प्रे पेंटिंग केलेला आहे. हा टॉप कव्हर नावाचा भाग आहे. इथं त्या टॉप कव्हरवर एक जाळीदार रचना केलेली ज्यामधून बाहेरची हवा आत येऊ शकते आणि आपण त्याला एअर इनलेट असं म्हटलेलं आहे. हीट कन्व्हेक्टरच्या आतल्या बाजूला जे विद्युत भाग आहे त्यामध्ये इलेक्ट्रिक मोटर, हिटिंग एलिमेंट, स्विचेस हे जे विद्युत भाग आहेत ह्यांना विद्युत पुरवठा करण्यासाठी आपण एक सप्लाय कॉर्ड आणि एक 3-पिन टॉप वापरलेला आहे. आतल्या बाजूला म्हणजे आपण हा टॉप कव्हर काढल्यानंतर आतल्या बाजूला आकृतीत जो भाग दाखवलेला आहे हे आहे नायक्रॉनचं स्प्रिंग टाईप हिटिंग एलिमेंट. ज्या हिटिंग एलिमेंटवर आपण एक छोटीशी संरक्षक जाळी बसवलेली आणि या हिटिंग एलिमेंटच्या उजव्या बाजूला हे कंट्रोल स्विचेस आहेत. या कंट्रोल स्विचेस मध्ये कूल, वॉर्म आणि हॉट असे 3 प्रकारचे स्विचेस आपण वापरलेले आहेत. आणि आतल्या बाजूला हीट कन्व्हेक्टरची जी बाजू आता आकृतीत आपल्याला दिसत नाही याच्या आतल्या बाजूला एक शेडेड पोल मोटर वापरलेली आहे आणि त्या शेडेड पोल मोटरवर ब्लोअर प्रकारचा एक फॅन बसवलेला आहे, आडवा फॅन बसवलेला आहे. जो ब्लोअर फॅन फिरायला सुरुवात झाल्यानंतर बाहेरची हवा या एअर इनलेट वरून आत घेतो आणि हिटिंग एलिमेंट असलेल्या भागातून ती हवा बाहेर पाठवली जाते. तर अशी सर्वसाधारण ह्या हीट कन्व्हेक्टरची रचना आहे. हे हीट कन्व्हेक्टरचं कार्य करण्याचं जे तत्व आहे ते असं आहे की यामध्ये हिटिंग एलिमेंटला विद्युत पुरवठा केल्यानंतर हिटिंग एलिमेंटचं मंडल पूर्ण होतं आणि त्यामध्ये उष्णता निर्माण होते. आणि हिटिंग एलिमेंट मध्ये उष्णता निर्माण झाली की हा जो एअर इनलेट आहे ह्या एअर इनलेट मधून ब्लोअर फॅनद्वारे जी आत घेतली गेलेली हवा आहे ती घेतली गेलेली वातावरणातल्या तापमानाची हवा ह्या तापलेल्या हिटिंग एलिमेंट वरून बाहेर पाठवली जाते आणि उष्णता वहनाच्या नियमानुसार त्या हिटिंग एलिमेंटची जी उष्णता आहे ती उष्णता हवेकडे प्रवाहित होते आणि त्यामुळे हवा उबदार बनून या हिटिंग एलिमेंट असलेल्या भागातून बाहेर पडते. म्हणजे हा ब्लोअर टाईप रूम मीटर चालू केल्यानंतर बाहेरच्या वातावरणातल्या तापमानाची हवा इथून आत येणे आणि ती हवा तापून बाहेर पडणे हे एक सायकल किंवा चक्र चालू राहतं. आणि हे चक्र चालू राहिल्यानंतर संपूर्ण रूम मधलं किंवा घरातलं वातावरण थोड्याच वेळात उबदार किंवा उष्ण बनू शकतं. आता या ठिकाणी ब्लोअर टाईप रूम मीटरची जी कार्यपद्धती आहे या कार्यपद्धतीमध्ये आपण औष्णिक परिणाम आणि चुंबकीय परिणाम या दोन्ही परिणामांचा वापर केलेला आहे. ह्या हीट कन्व्हेक्टर मध्ये जे हिटिंग एलिमेंट वापरलेलं आहे ते साधारणपणे 1500 वॅटचं आहे आणि ह्यामध्ये जे शेडेड पोल मोटर वापरलेली ती एक 25 ते 30 वॅट पर्यंतची शेडेड पोल मोटर आपण ह्या हीट कन्व्हेक्टर मध्ये वापरलेली आहे. आता हीट कन्व्हेक्टरची जी कार्यपद्धती आहे ही हीट कन्व्हेक्टरची कार्यपद्धती अभ्यासण्यासाठी आपण या हीट कन्व्हेक्टरच्या सर्किट डायग्रामचा अभ्यास करू आणि सर्किट डायग्रामचा अभ्यास करत असताना आपल्याला कूल, वॉर्म आणि हॉट या 3 स्थितीनुसार त्याचं कार्य कसं चालतं हे अभ्यासता येईल. तर आपण बघूया या हीट कन्व्हेक्टरची सर्किट डायग्राम. विद्यार्थी मित्रांनो, हीट कन्व्हेक्टरच्या आतली जी विद्युत जोडणी केलेली आहे म्हणजे इलेक्ट्रिकल कनेक्शन जी केलेली आहे त्याची मंडल आकृती किंवा सर्किट डायग्राम या ठिकाणी फळ्यावर दाखवलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने H1 आणि H2 हे 2 हिटिंग एलिमेंट्स आहेत. ते हिटिंग एलिमेंटचे 1, 2 and C असे 3 टर्मिनल बाहेर काढलेले आहेत आपण. या ठिकाणी शेडेड पोल मोटर आहे, ते शेडेड पोलचे हे 2 टर्मिनल्स आहेत. या ठिकाणी कंट्रोल स्विचेस आहेत. या कंट्रोल स्विचेस मध्ये एकूण 4 टर्मिनल्स आहेत. हा मेन टर्मिनल आहे, दुसरा कूल टर्मिनल, वॉर्म टर्मिनल आणि हॉट टर्मिनल असे 4 टर्मिनल कंट्रोल स्विचेस मध्ये आहेत. या ठिकाणी हा थर्मोस्टॅट आहे आणि हिटिंग एलिमेंट आणि मोटरला
स्विचद्वारे आणि थर्मोस्टॅटद्वारे कसा सप्लाय दिलेला आहे त्याची इलेक्ट्रिक कनेक्शन डायग्राम आपण फळ्यावर बघतोय. यामध्ये हा अर्थ टर्मिनल आहे, तो आपल्या हीट कन्व्हेक्टरची जी मेटल बॉडी आहे ते मेटल बॉडीला आपण जोडलेला आहे अर्थ वायरद्वारे. न्यूट्रल टर्मिनल जे आहे हे न्यूट्रल टर्मिनल आपण हिटिंग एलिमेंटच्या कॉमन टर्मिनलला आणि तेच न्यूट्रल टर्मिनल आपण शेडेड पोल मोटरच्या एका टर्मिनलला दिलेलं आहे. सप्लायचं जे फेज टर्मिनल आहे ते सर्वप्रथम आपण दिलेलं आहे थर्मोस्टॅटच्या एका टर्मिनलला. थर्मोस्टॅटचं जे दुसरं टर्मिनल आहे ते कंट्रोल स्विच मध्ये मेन टर्मिनलला दिलेलं आहे. आपण या ठिकाणी मी एमटी असं म्हणतो, मेन टर्मिनल. कंट्रोल स्विच मधलं जे कूल टर्मिनल आहे हे कंट्रोल स्विच मधलं कूल टर्मिनल आपण शेडेड पोल मोटरच्या उरलेल्या दुसऱ्या टर्मिनलला दिलेलं आहे. वॉर्म टर्मिनल जे आहे ते हिटिंग एलिमेंट H1 च्या टर्मिनल क्रमांक 1 ला दिलेलं आहे आणि हॉट टर्मिनल जे आहे हे हॉट टर्मिनल आपण हिटिंग एलिमेंट S2 च्या टर्मिनल क्रमांक 2 ला दिलेलं आहे. अशा रीतीने ह्या हीट कन्व्हेक्टर मधली विद्युत जोडणी केलेली आहे. आता आपण कार्यपद्धती बघूया. सगळ्यात पहिल्यांदा कूल स्थितीत काय होईल, ज्यावेळेस आपण हीट कन्व्हेक्टरचं कूल स्विच ऑन करू त्यावेळेस हा मेन टर्मिनल कूल टर्मिनलला जोडला जाईल आणि मेन टर्मिनल कूल टर्मिनलला जोडला गेल्यानंतर सप्लायचं जे फेज टर्मिनल आहे ते थर्मोस्टॅट मार्फत मेन टर्मिनल कूल टर्मिनल याद्वारे शेडेड पोल मोटरला मिळेल. न्यूट्रल टर्मिनल तर डायरेक्ट शेडेड पोल मोटरला मिळालेलं आहे. त्यामुळं शेडेड पोल मोटर फिरायला सुरुवात होईल, त्याचं मंडल पूर्ण होईल आणि ती फिरायला सुरुवात होईल. शेडेड पोल मोटर फिरल्यामुळे शेडेड पोल मोटरच्या शाफ्टवर बसवलेला ब्लोअर फॅन फिरायला सुरुवात होईल. तो ब्लोअर फॅन फिरला की एअर इनलेट मधून बाहेरची हवा आत घेतली जाईल. मात्र कूल या स्थितीत सप्लायचं फेज टर्मिनल W किंवा H या दोन टर्मिनलला जोडलं गेलेलं नाही. फक्त शेडेड पोल मोटरचं मंडल पूर्ण होईल आणि शेडेड पोल मोटर फिरू लागल्यानंतर फक्त शेडेड पोल मोटरने आत घेतलेली हवा ही हिटिंग एलिमेंट असलेल्या बाजूने बाहेर पडेल, पण त्यावेळेस हिटिंग एलिमेंट तापलेली नसतील. त्यामुळे हवा ज्या तापमानाची आत घेतलेली त्याच तापमानाची हवा बाहेर पडेल आणि आपल्याला कूल ही स्थिती मिळेल. जी पहिली स्थिती मिळेल आपल्याला ती स्थिती मिळेल कूल. आता दुसरी स्थिती वॉर्म स्थिती. या स्थितीत आपण काय करणार आहे, हीट कन्व्हेक्टरचं वॉर्म स्विच ऑन करणार. वॉर्म स्विच ऑन केल्यानंतर सप्लायचं जे फेज टर्मिनल आहे ते कूलला तर जोडलं जाईल, त्याबरोबर ते वॉर्मला सुद्धा जोडलं जाईल. त्यामुळे सप्लायचं फेज टर्मिनल आता शेडेड पोल मोटरला पण मिळेल आणि वॉर्म टर्मिनल द्वारे ते हिटिंग एलिमेंट H1 च्या टर्मिनल क्रमांक 1 ला पण मिळेल. त्यामुळे आता हिटिंग एलिमेंट H1 ला सप्लायचं न्यूट्रल पण मिळेल आणि सप्लायचं फेज टर्मिनल पण मिळेल. त्यामुळे हिटिंग एलिमेंट H1 मधून प्रवाह व्हायला सुरुवात होईल. H1 मधून प्रवाह व्हायल्यामुळे H1 मध्ये जूलच्या नियमानुसार उष्णता निर्माण होईल. याच वेळी शेडेड पोल मोटरचं पण कार्य चालू असेल. शेडेड पोल मोटर फिरत असेल, ब्लोअर फॅन फिरत असेल, बाहेरची हवा आत घेतली जात असेल आणि आता ती तापलेल्या हिटिंग एलिमेंट H1 वरून ती हवा बाहेर फेकली जाईल. ज्यावेळेस ती हवा हिटिंग एलिमेंट H1 मधून बाहेर पडेल त्यावेळेस H1 मध्ये निर्माण झालेली जी उष्णता आहे त्या उष्णतेचं वहन हिटिंग एलिमेंट H1 कडून बाहेर पडणाऱ्या हवेकडे होईल आणि ती हवा उबदार म्हणून बनून बाहेर पडेल आणि रूम मधलं वातावरण उबदार बनेल. ही स्थिती आहे वॉर्म. ही जी स्थिती मी आता वर्णन केली ती स्थिती आहे वॉर्म. आता जी तिसरी स्थिती राहिली हीट कन्व्हेक्टरची ती आहे हॉट. ज्यावेळेस मी हॉट स्विच ऑन करेल कन्व्हेक्टरचा त्यावेळेस सप्लायचं फेज टर्मिनल कूलला पण जोडलं जाईल, वॉर्मला पण जोडलं जाईल आणि हॉटला पण जोडलं जाईल. त्यामुळे आता सप्लायचं फेज टर्मिनल शेडेड पोल मोटरला पण मिळेल, वॉर्म टर्मिनलद्वारे हिटिंग एलिमेंट H1 ला पण मिळेल आणि हॉट टर्मिनलद्वारे हिटिंग एलिमेंट H2 च्या टर्मिनल क्रमांक 2 ला पण मिळेल. त्यामुळे आता या स्थितीत शेडेड पोल मोटरला पण सप्लाय मिळेल, हिटिंग एलिमेंट H1 ला पण सप्लाय मिळेल, हिटिंग एलिमेंट H2 ला पण सप्लाय मिळेल आणि तिन्हीचं कार्य चालू होईल. आता काय होईल, ब्लोअर फॅन फिरल्यामुळे म्हणजे मोटर फिरून ब्लोअर फॅन फिरल्यामुळे बाहेरची हवा आत खेचली जाईल आणि आता हिटिंग एलिमेंट H1 आणि H2 ही दोन्ही एकमेकांच्या पॅरलल मध्ये जोडली जातील, म्हणजे समांतर जोडली जातील आणि दोन्ही हिटिंग एलिमेंट मध्ये उष्णता निर्माण होईल. ज्या उष्णतेचं प्रमाण वॉर्म स्थितीपेक्षा जास्त असेल त्यामुळे आता हिटिंग एलिमेंट जवळच्या भागात निर्माण झालेली उष्णता जास्त असेल. त्यामुळं आत घेतलेली हवा हिटिंग एलिमेंट असलेल्या बाजूने बाहेर पडताना दोन्ही हिटिंग एलिमेंटच्या उष्णतेचं वहन हिटिंग एलिमेंट कडून हवेकडे होईल आणि हवा आता उष्ण म्हणून बाहेर पडेल आणि उष्ण हवा बाहेर पडू लागल्यानंतर थोड्याच वेळात रूम मधलं वातावरण उष्ण होईल. ही स्थिती झाली हॉट. आता या स्थितीत आपण हीट कन्व्हेक्टर काही वेळ चालू ठेवला आणि रूम मधलं तापमान वाढलं
की रूम मधलं तापमान वाढल्यानंतर हीट कन्व्हेक्टर मध्ये आत येणारी हवा सुद्धा गरमच आत येईल. त्यामुळं आता उष्णतेचं वहन पूर्वी जेवढ्या गतीने होत होतं हिटिंग एलिमेंट कडून हवेकडे, तेवढ्या गतीने ते होणार नाही. त्यामुळं हिटिंग एलिमेंट असलेल्या भागातली उष्णता वाढायला सुरुवात होईल आणि ह्या उष्णतेमुळं त्या हिटिंग एलिमेंटच्या वरच्या बाजूस बसवलेला जो थर्मोस्टॅट आहे तो थर्मोस्टॅट त्या उष्णतेमुळं ओपन होईल. म्हणजे थर्मोस्टॅट ओपन झाल्यामुळं इथं सप्लायचं फेज टर्मिनल जे स्विच कडे जाणार आहे तिथला कॉन्टॅक्ट ब्रेक होईल, म्हणजे मंडल खंडित होईल आणि संपूर्ण हीट कन्व्हेक्टरला मिळणारा जो सप्लाय आहे तो संपूर्ण हीट कन्व्हेक्टरला मिळणारा सप्लाय खंडित होईल आणि हीट कन्व्हेक्टरचं काम थांबेल. आणि या स्थितीनंतर रूम मधलं वातावरण उष्ण बनवण्याचं कार्य थांबेल आणि उष्णता त्यापेक्षा जास्त वाढू दिली जाणार नाही. अशा रीतीने थर्मोस्टॅटद्वारे एका विशिष्ट मर्यादेपलीकडे तापमान गेल्यानंतर हीट कन्व्हेक्टरला मिळणारा सप्लाय बंद होईल. या स्थितीत हीट कन्व्हेक्टर बंद पडल्यानंतर ज्यावेळेस रूम मधलं तापमान कमी होईल त्यावेळेस तापमान कमी झाल्यानंतर थर्मोस्टॅटची जी वाकलेली बायोमेटॅलिक स्ट्रीप आहे ती परत मूळ ठिकाणी येईल आणि थर्मोस्टॅटचे कॉन्टॅक्ट परत आहे या स्थितीत जुळले जातील आणि परत हॉट स्थितीत तो हीट कन्व्हेक्टर चालू होईल. म्हणजे ह्या थर्मोस्टॅट मुळे हीट कन्व्हेक्टरने रूम मध्ये जे तापमान नियंत्रण करण्याचं जे काम आहे ते आपोआप केलं जाईल आणि अशा रीतीने या हीट कन्व्हेक्टरद्वारे आपल्याला रूम मधलं वातावरण हॉट बनवता येईल, वॉर्म बनवता येईल किंवा कूल बनवता येईल. अशा रीतीने सर्किट डायग्रामच्या आधारे हीट कन्व्हेक्टर कसं कार्य करतो हे आपण पाहिलेलं आहे. आता या हीट कन्व्हेक्टरच्या टेस्टिंग, रिपेअरिंग, ओव्हरहॉलिंग आणि दक्षता ह्याच्याविषयीचा जो भाग आहे तो आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.